नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अद्रक या पिकामध्ये। तर मित्रांनो, आमची अर्धा एकराचा प्लॉट असून यामध्ये 2 जूनला ही लागवड केलेली जवळपास 5 क्विंटल या बियाणं आम्ही अर्धा एकरामध्ये लावलेले आहे। आणि ही आता परिपक्व झालेली आहे आणि याचं जो पाला असतो हिरवा ग्रीन, तो आता खाली पडलेला आहे। तुम्ही बघू शकता, हा एक बेडवरती आपली अद्रक पूर्णपणे परिपक्व आणि हे झालेली आहे। यामध्ये कोणतीही सड वगैरे लागलेली नाही। आणि यामध्ये आम्ही आत्ता 1 महिन्यापूर्वी मक्का लावलेली। मक्का लावण्याचं कारण म्हणजे जे मागील काही काळापासून अद्रकीचे भाव जे कमी झालेले आहे, त्यामुळे त्याचा खर्च कमी व्हावा म्हणून आणि एक दुसरं उत्पन्न निघावं म्हणून आम्ही मक्काची लागवड केलेली आहे। हे बघा, तर मागील काही दिवसापासून अद्रकीचे भाव हे कंटिन्यू कमी होत चाललेले आहे। मागच्या काही हप्त्यामध्ये 2000 पर्यंत सुपर मार्केट 2000 पर्यंत होतं आणि 2-3 दिवसापूर्वीच मार्केटचं थोडेफार भाव वाढले होते, 26-27 पर्यंत गेले होते, पण ते भाव टिकू शकले नाही। नंतर भाव काल परवा परत रिटर्न होऊन 2100-2200-2300 पर्यंत सुपर मालचे रेट चालू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अद्रकीचे भाव अजून वाढतील की यापेक्षाही कमी होईल? तर मित्रांनो, आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण खर्च तर अद्रकीला भरपूर केलेला आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये आपल्याला भाव मिळत नसल्यामुळे अद्रक हे आपल्याला परवडणार की किंवा नाही, या मोठं संभ्रम झालेलं आहे। कारण यावर्षी जे रोगराई खूप होती, हे प्रश्न पहिला होता, सड खूप प्लॉटला भरपूर लागलेली होती। त्यानंतर निमॅटोडचा असर होता, त्यामुळे खर्च प्लॉटला भरपूर झालेला आहे। आता हे आम्ही बेणं ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस 9000 रुपये क्विंटल नाही घेतले होते आणि त्यावेळेस आमचे जवळपास 40,000 ते 45,000 रुपये बेण्यासाठी गेले। त्यानंतर इतर खर्च भेसळ डोस झाला, त्यानंतर औषधी वगैरे, तो खर्च 40-45 म्हणजे एकूण 80-90 हजारापर्यंत हा खर्च झालेला आहे। परंतु आता मार्केटमध्ये तुम्ही भावामुळे एक शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजगी आहे आणि हा भाव कधी वाढतील याची शाश्वती सध्या तर नाही आहे। कारण गेल्या जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कंटिन्यू भाव हे अद्रकीचे खाली येत आहे, परंतु पुढं भविष्यात काही सांगता येत नाही। कारण अद्रक आता जवळपास 25 ते 50% ही लोकांनी काढून टाकलेली आणि भरपूर लोकांचा प्रश्न आहे पाण्यामुळे सुद्धाही लोकांनी अद्रक आपली ही काढून टाकलेली। ज्या शेतकऱ्यांकडे पाणी असेल त्यांनी अद्रक पुढचा महिना मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यामध्ये जरी ठेवला तरी एक अंदाज आहे की भाव वाढू शकता। आणि जर आपल्याकडं प्लॉट 2-3 एकर असेल तर एक सरासरी काढत म्हणजे 1 एकराचा प्लॉट आता काढावा, 1 महिन्यानंतर एक दुसरा प्लॉट काढावा, असे सरासरी करून आपले प्लॉट हे काढावे। कारण यामध्ये काय होणार, जे अद्रकीचा आपला खर्च झालेला आहे तो सरासरीमध्ये निघून जाईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, यामुळे तुम्हाला शेतीविषयी नवीन माहिती मिळेल। धन्यवाद।